रामकृष्ण हरी. आज दिनांक 18 जून 2026, वार गुरुवार. आजच्या आपल्या माऊलींच्या सेवेला सुरुवात करण्याआधी आतापर्यंत आपण किती अध्याय वाचले ते एकदा म्हणजे किती अध्याय वाचले हे बघूया. आतापर्यंत आपण 10 अध्याय पूर्ण केले. त्यातल्या आपण जर ओव्यांची संख्या जर बघितली तर आपण 3179 संख्या म्हणजे ओवी वाचल्या. आणि पूर्ण ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत 9033 प्राकृत भाषेतील ओवी. त्यांचा अर्थ तर वेगळाच. आणि टोटल ज्ञानेश्वरीमध्ये श्लोक आहेत 700. जे भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आहेत त्याचीच माऊलींनी जी प्राकृत भाषेतील सांगितलेली ही जी ज्ञानेश्वरी तिचे आपण आतापर्यंतचे 10 अध्याय पूर्ण केले. ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करणार होते त्यावेळेस म्हणजे वाटलं होतं की जर वाचायचीच आहे तर आपण यूट्यूबवर न टाकता सुद्धा वाचू शकतो. पण आता हा प्रश्न उपस्थित झाला की मला असं कधी कधी वाटतं की यूट्यूबची सेटिंग वगैरे करण्यात खूप वेळ जातो माझा. आणि त्यामुळं असं वाटतं की स्वतःपुरतीच ज्ञानेश्वरी वाचून पूर्ण करावी पारायण. पण नंतर परत विचार केला आतापर्यंत जर आपण करत आलो आहे ते आता अर्ध्यावट सोडून देणं म्हणजे पण चुकीचं आहे. माऊलींची जर इच्छा आहे तर आपण पूर्ण ज्ञानेश्वरी तर वाचण्याचा आणि संपूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आज आपण 11व्या अध्यायाला सुरुवात केली होती. 11व्या अध्यायातल्या पहिल्या 43 ओव्या जी माऊलीने प्रस्तावना मांडली ती आतापर्यंत आपण वाचली होती. आता 11व्या अध्यायातील श्लोक चालू होत आहे. तर तत्पूर्वी गणेश वंदना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इति नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. अर्जुन उवाच. श्लोक क्रमांक 1 अध्याय 11. मदनुग्रहाय परमं गुह्यं मध्यात्मसन्निधं यत्त्वं योक्तं यच्चेस्तेन मोहायं विगतो मम. मग पार्थुदेवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले न बोलणे कृपानिधी. जे महाभूते ब्रह्मी आटके जीव महदादितींचे त्या ठाय फुटके. ते जे देव होऊन ठाकती ते विसवणे शेषीचे. होते हृदयाच्या परिवरी रोविले कृपणाची ये परी. शब्द ब्रह्मास ही चोरी जयाची केली. हे तुम्ही आजी आपुले मज कुडाही फोडिले. जय अध्यात्मा उवाळिले ऐश्वर्य हरे. हे वस्तू मज स्वामी एकी हेळा दिदली. तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पाहुणे त्याचे. परिसासची महामोहाच्या पुरी बुडाले या देखून श्रीसवरी. व आपला पे घालून श्रीहरी मागे काढिले माते. एक तू वाचून काही विश्व तुझी भाषा नाही. की आमुसे कर्मना पाही जे आम्ही आती म्हणून. मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमानू.
आणि कौरवांते या स्वजन आपला म्हणे. याही वरी या ते मी मारीन म्हणे तेने पापे कारिकेन ऐसे देखत होते दुःस्वप्न उच्चे विवेला प्रभू. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघाले लक्ष्मीपती. होत उदकाची आरती रोहिणी पिते. जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती यासाचे. ऐसे वाया मदतया जीवाचे श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेनता सिंह कुवा घालील देखोनी आता. ऐसा धरीचे तेवी अनंता राखिले माते. एरवी माझा तरी येतुले वरी एक निश्चय होता उधारी. जे आताची सात हे सागरी एकत्र मिळजी. हे युगची आघवे बुडावे वरी आकाशही तुटून पडावे. परी झुंजणे न घडावे गोत्र जैशी माझा. ऐसे अहंकारची आवाळी मी आग्रह जळी दिदली होती गुढी. चांगची तू एरवी काढी कवनु माते. नाथवी आपण पे एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले हरी राखले तुम्ही. मागा जळत काढिलो जोहरी ते देहासीच वयवधारी. आता हे जोहर बाहर दुसरे चैतन्य सकट. दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुरदली खाके. मग मोहार्णव गवाक्षे निगोनी ठेला. तेथ तुझे निगोसावीपणे एक वेळ बुद्धीची या ठाया येणे. हे दुसरे बरा होणे पडिले तुझ. ऐसे अपार तुझ केले एकी वाचा काय मी बोले. परी पाचही पालव मोकलिले मजप्रती. ते काही नवचे शिवाया भले यश फावले देवराया. जे साध्यंत माया निरसली माझी. जी आनंद सरोवरचे कमळे तैसे जये तुझे डोळे. आपली या प्रसादाची रावळे ज्या लागी करती. हा हो तया ही आणि मोहाची भेटी. हे कायसे पापळी गोठी. केवती मृगजाची दृष्टी वडवानसी. आणि मी तव दातारा कृपेच्या या रिभोनी गाभारा. घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. तेने माझा जो मोह जाये. एथ विस्मुखाई आहे तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आते. भव्यपयोयुतानां श्रुतो विस्तर शोमया. तत्वता कमलशक्षात्रश मह्यत्तमपि चाव्ययम्. पै कमलतया डोळसा सूर्यकोटी तेजसा. मिया तुझ पासुनी महेशा परिसली आजी. ये भूते जया परी होती अथवा लया हयन जैसे निहाती. ते मज पुढती प्रकृती विवंचली देवी. आणि प्रकृती कीर उगाना दिदला तरी पुरुषाचा ठाव दाविला. जैसा महिमा पांघरुनी झाला लढवता विरू. जे शब्दराशी वाळे जिये का धर्म येशी असता रत्ना देवीये. ते येथची प्रभेचे पाय ओळगे म्हणून. ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्ग कैगम्य. जे स्वात्मानुभवरम्य ते या परी दाविले. जैसा केरू फिटली आभाळी दिठी रिगे सूर्यमंडळी. का हाते सारुणी बावळी जळ दावीजे. नातरी उकलतया सापाचे वेडे. जैसे चंदन खेवे देणे घडे. अथवा बिवसी पळे मग चढे निदान होता हाता. तैसे प्रकृती हे आड होती ते देवीचे सारिली परवती. मग परतत्व माझे मती शेजार केले. म्हणून ये विषयीच्या मज देवा भरवसा कीर झाला जीवा. तरी आणिक एक हेवा उपनला असे. तो बिडा जरी मनोरावो तरी अनाकावना पुसो जाऊ. काय तू वाचून ठाऊ जाणता आहो आम्ही. जल चरुजा साभारुधरी बाळक पाणी उपरोध करी. तरी तया जिने असे श्रीहरी आणू पायी असे. म्हणून बिड सांकाळी न धरावे. जीवी आवडीते तुझ पुढं बोलावे. तव राहावे म्हणितले देवे चाड सांगे. एवमेतद्यत्तात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमेश्वरं पुरुषोत्तमं. मग बोलला तो किरटी म्हणे तुम्ही केली जे गोटी. त्या प्रतितीची डेठी निवाली माझी. आता ज्याची निसंकल्पे हे लोक परंपरा होय हरपे. तया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसे. ते मुद्दल स्वरूप तुझे जेथून ये द्विभुज हन चतुर्भुजे. सूर्यकार्याचे निव्याजे घेऊ घेवी ऐसे.
पैजाशनाची अवगानिया का मत्स्य कुर्माया मिरवनिया ठेवू सरेलिया तू गुनिया साठविसी जेद उपनिषद जे गाती योगी हृदयी रोगोनी पाहती जयाती सनकादिका हाती कोटळुनिया ऐसे अगाध जे तुझे विश्वरूपकानी ऐकिजे हे देखावया चित्त माझे उतावळ देवा देवी फोडून सांकळ लोभे कुसली जरी चाळ तरी यायची एक वाळ आळती जिम्मत तुझे विश्वरूप पण आघवे माझे अडटेचे गोचर व्हावे ऐसे थोरास जीवे बांधून आहे मन्यसे यदि तच्छक्यं मयां द्रष्टुमति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मनमयं तरी अनेक एक शाली तुझं विश्वरूपा ते देखवया लागे योग्यता माझ्या अंगी असे केव नाही हे आपले मेनेने ते काणे नसे जरी देव म्हणे तरी सर्व सर्व काय जाणे निदान रोगाचे आणि जे अतिचे निपडी भरे आळतू आपली ठाकी पै विसरे कानेला म्हणे ना पुरे समुद्र मजा ऐसी सचाडपणाची या भुली न सांभाळावे समस्या आपुली या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे त्या परिजनादना विचारोजे माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम केले तरी तैसे ते कृपा करा एरवी नवे हे मना उधारा वाया पंचमाला पे बदेरा सुख केवते देणे एरवी एकल्या बापियाची आदृशे मेघ जगापते काय न वर्षे परी झाली हे वृष्टी उपखे हे जरी खडकी होया चकोरा चंद्रामृत पावले तेरा जाण बाहुनी पाये वारिले परी डोळ्यांचे निपाहसे वाया जाय म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी ही खीर भरवसा काचे कडाडा आणि गैसा माझी निच नवा तुकी तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देता न म्हणसे पात्र कैवल्या ऐसे पवित्र की बैरी आहे तिथले मोक्ष दुराराध्यो की रहोय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडसी तेथ जाय पायी तुझेसा तुवा सनकादिकाचो निमाने सायुज्य सौरसो केला पुतणे जे विषाचे निस्तन पाने मारू आली आगा राजसूयांचा सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधातू दुवागदी निस्ते जलासी ऐशी अपराधी अशी शिवपाळा आपण पया ठाऊ दिलेला गोपाळा आणि उत्तरा चरणाची या बाळा काय झोरुपवली चाळ ओवाना आला याची लागी ते बरेसावे पितियाच्या उपसंगी की तो चंद्र सूर्य जगी श्लाघ्यो गेला ऐसा वनवासी या सकाळ देता एकची तू रसाळा पुत्र आळविता अज्ञा मिळा आपण पेदेसी जेने उरी हानी तलासी परा तयाचा चर्मासी दातारा अयुनी वैरियांची या कलेवरा विसंबसीना ऐसा कार्य तुझा अवतारू तू अपात्री ही परी उदारू दान मागोई दारवंटे करू झालासी बैसा तो ते आराधिना नायक आयके होती पुसा बोलविते कौतुके ये वैकुंठी तू आगनिके सुरवाळू केला ऐसे पाहुणी वाया नेमिषे रागडसे आपण ते देव मानुसे तो कानारिसे मज लागे करिसे आगा दुबतयाचे निपवाळे जे जगांची पिढी साकाळे ते कामधेनुचे पाळे काय भुकले लागे म्हणून मी या जे बनवले काही ते देवन लागू ते केलं नाही तरी देखाव्या लागी देवी पात्रता मज तुझे विश्वरूप आकडे ऐसा जरी जाणसे माझे डोळे तरी आधीचे डोळे करवी देहा ऐसे ठाव विनंती जव करू सरेल सुभद्रापती तव तया षडगुण चक्रवर्ती साहवेचेना तो कृपा पियुष सचळू आणि वीर जवळ आला वैशा काळू नाना कृष्ण कोकळे अर्जुन वसंतू नातरी चंद्रबिंब वाटोळे देखून ईश्वर सागरा उचंबळे पैसा दुनेही वरी प्रेम बळे उल्लसित झाला
मग ती प्रसन्नतेची आटोपे गाजोनी म्हणतील सकृपे पार्था देख उमपे स्वरूप माझे एकची विश्वरूप देखावे ऐसा मन ऋतू केला पांडवे की विश्वरूपमय आघवे करुणी घातले बाप उदार ऐसा मन ऋतू केला पांडवे की घातले बाप उदार देव अपरिमितो याच स्वेच्छा सर्व देतो असे सहस्रवरी देतो सर्वस्व आपले अवशेषाची डोळे सोडिले वेद ज्या लागे झकवले लक्ष्मी परी राहिले जीवारते ते आता प्रगटुने अनेकदा करीती विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्य अगाधा पार्थाची जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे आगळे होय ते बी अनंत ब्रह्मा कटाह आहे आपणची झाला तेथीची सहसा मुद्रा सोडली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका पाळिली किंबहुना अवघडली योगवृत्ती परी हा देखील की नाही ऐसी सेची न करी काही एक सरा म्हणते से पाही स्नेहा आतुर. तर आता आपल्या 122 उभे झाले आहे. 1 मिनिट मी येते. आपण 122 ओव्या आज वाचल्या आहेत. तर त्यांचा आता मराठी अर्थ वाचूया. तर अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने हा माझा मोह निश्चित झाला, नाहीसा झाला. मग अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृपासागरा, जे बोलता यावयाचे नाही ते तुम्ही माझ्याकरिता बोललात. ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात व जीव आणि महत्त्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो, त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन राहता हे शेवटचे दुसऱ्यांचे स्थान आहे. जी स्वरूप स्थिती वेदासही करू न देता आपण आपल्या अंतःकरण रूपी घरात कृपासारखी पुरून ठेवली होती, ती आज तुम्ही आपल्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट माझ्यापुढे प्रगट केली. या अध्यात्म ज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले आहे. महाराज, अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिली असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे तरी कोठे आहोत, पण खरोखर मोहाच्या महापुरात मी डोक्यापर्यंत बुडत आहोत. आणि असे पाहून श्रीकृष्णा, तुम्ही आपण स्वतः उडी घालून मग मला बाहेर काढले. एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची कशाची वार्ता नाही. अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्दैव पाहते आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो. जगामध्ये मी अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो आणि या कौरवांना आपले भाऊबंद म्हणतो. यावर देखील यांना मी मारेन आणि त्या पापाच्या योगाने मग मला कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो तो त्या मला महाराज आपण जागी केले. देवा, गंधर्व नगरीची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपती, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. इथं आता जी अर्जुनाची अवस्था झालेली आहे, जशी की आतापर्यंत आपण सुरुवात जर तुम्हाला आठवत असेल, सुरुवातीला तर अर्जुन बोललेला की जेव्हा तो रणांगणात उभा होता त्यावेळेस त्याला प्रश्न पडलेला की हेच तर सगळे माझी माणसं आहेत आणि त्यांच्या विरोधात मी युद्ध कसं काय करू. पण जर आता तुम्ही इथं जर अर्थ मनापासून ऐकत असाल तर इथं अर्जुनाचा जो अभिमान होता की मी एक अर्जुन आहे तो दूर झाला. अर्जुन देवाला म्हणतो की तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्या कशाचीच वार्ता नाही. आणि आता ते तोच अर्जुन म्हणजे एवढं सगळं श्रीकृष्णासोबतचा संवाद झाल्यानंतर तो ज्या पद्धतीने आता भगवंताला त्याची इच्छा
बोलून दाखवणार आहे की तुझं विश्वरूप दाखव. त्या आधीची ही प्रस्तावना आहे, म्हणजे प्रस्तावना त्याआधी जे बोलतो ते त्याच्यात आता सांगितलं आहे. माझा चष्मा हरवला आहे, त्याच्यामुळे मला जरा थोडा प्रॉब्लेम होता. ठीक आहे. जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो आणि या कौरवांना आपले भाऊबंद म्हणतो. यावर देखील यांना मी मारीन आणि त्या पापाच्या योगाने मग मला कोणती गती मिळेल असे म्हणत होते. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो. तो त्या मला महाराज आपण जागे केले. देवा, गंधर्व नगराची वस्तू सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपते, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. आपणही आपल्या आयुष्यात आपल्याला तहान लागलेले असताना आपण पाणी पितो, पण हे पदार्थ स्वरूपात याचा अर्थ न घेता आपणही आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट अचीव केल्यानंतर हीच आपली तहान होते, आपली तहान भागली, पण नंतर कळलं की ती गोष्ट एक मृगजळ होतं. आपण पाण्याच्या इच्छेने ते मृगजळ पीत होतो. हे आपल्याला खूप टाईम गेल्यानंतर त्या गोष्टी रिअलाईज होतात. त्या सुरुवातीला कळत नाही. सुरुवातीला आपल्याला वाटतं की ते पाणीच आहे. आपण पित राहतो, तहान भागत, आपल्याला असं वाटतं आपली तहान भागते. पण नंतर आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर आपल्याला कळतं की नाही, ती आपली तहान भागलेली नाही आहे, ते पाणी नव्हतं, जे आपण पित होतं ते मृगजळ होतं, असं अर्जुन आता म्हणतो. महाराज, सर्प कापडाचाच होता, पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. याप्रमाणे आपण मरतो असा भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला मला वाचवण्याचे पुण्य तुम्ही घेतले. विहिरीत दिसणारी ही आपली पडछाया आहे हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे. त्याप्रमाणे हे अनंता, आपण माझे रक्षण केले. ऐक, एरवी माझा तर इथे इतका निश्चय झाला होता की आता जरी 7ही समुद्र एकवट झाला, हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले तरी चालेल, पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा. अशा अहंकाराच्या वाढीने मी आग्रहरूपे पाण्यात बुडी मारली होती. प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय होता. पण आपण चांगले जवळ होता म्हणून ठीक झाले, नाहीतर मला त्यातून कोणी काढले नसते. जसं आता अर्जुन श्रीकृष्णाला सांगतोय की हा जो विचारांच्या गर्दीत अडकलो होतो की मी माझ्या स्वकीयांशी लढणार नाही, मी माझ्या गोत्रजांशी लढणार नाही, पण श्रीकृष्णाने एका मित्राप्रमाणे एका सारथ्यासारखं अर्जुनाला त्या विचारांच्या गर्दीतून हळूहळू त्याला बाहेर काढलं. तसंच माझ्या आयुष्यामध्ये माझा दादा होता, जो मला माझ्या प्रत्येक चॅलेंजिंग सिच्युएशनमधून बाहेर काढत होता. तर आता आपण वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी अर्जुन आहे असे मानले आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव त्यास नातलग असे नाव ठेवले. याप्रमाणे मला मोठे वेळ लागले होते.
पण तुम्ही माझे रक्षण केले. ऐक, मागे पूर्वी एकदा जेव्हा आम्ही अग्नीत लाक्षगृहात जाळण्याच्या बेतात होतो, तेव्हा तू आम्हास बाहेर काढलेस. तेव्हा काय ते एक स्थूल देहातच भय होते. पण आता एक मिनिट, मी आले. वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी अर्जुन आहे असे मानले आणि वास्तविक काही नाही असे जे कौरव त्यास नातलग असे नाव ठेवले. याप्रमाणे मला मोठे वेळ लागले होते, पण तुम्ही माझे रक्षण केले. ऐक, मागे पूर्वी एकदा जेव्हा आम्ही अग्नीत लाक्षगृहात जाळण्याचे बेतात होतो, तेव्हा तू आम्हाला बाहेर काढलेस. तेव्हा काय ते एक स्थूल देहासच भय होते. पण आता या मोहरूपी दुसऱ्या अग्नीला पिढीपासून चैतन्यासकट देहाला भय होते. दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली आणि मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आज शिरून राहिला. देवा, आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणी आली आहे. हे देवा, यावेळी तुम्हाला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला. याप्रमाणे तुझी अनंत उपकारांची कृत्य आहेत, त्यांचे मी एक वाचने काय वर्णन करू. परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपले पंचप्राण माझ्यासाठी अर्पण केले आहेत. देवा, ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही. हे आपल्याला आपले यश प्राप्त झाले आहे, कारण की माझे अज्ञान सांध्यात नाहीसे झाले. महाराज, आनंद सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपाप्रसादाची घरे ज्याला करतील, अहो महाराज, त्याला देखील आणि भ्रांतीने ग्रासावे ही दुबळी गोष्ट काय बोलावी. वळवानळ समुद्रात जळत असलेल्या अग्नी ही समुद्राच्या पाण्याने देखील विझला जात नाही, त्याप्रमाणे मृगजळाच्या दृष्टीचा काय परिणाम होणार आहे. आणि तशात अहो श्रीकृष्णा, मी तर आपल्या या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे. महाराज, त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे. पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे तर माझा उद्धार झाला, हे तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो. हे कमलपत्रक्षा, भूतांची उत्पत्ती व नाश तुझ्याकडून विस्तारपूर्वक ऐकले आणि तसेच तुझे अपार महात्म्यही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले. कमळासारखे मोठे डोळे असणाऱ्या व कोटी सूर्यासारखे तेजपुंज अशा देवा महेशा, मी आपल्यापासून आजच असे ऐकले आहे की हे सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात, ती प्रकृतीने देवाने मला सांगितले आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र सुशोभित झाला, त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही मला दाखवले. महाराज, वेद वाढतो, उत्कर्ष वाढतो व जगतो, टिकतो अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो, ते सर्व या आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून असे आपले अपार महात्म्य आहे. आपले महात्म्य हे सर्व मार्गाने जाणण्याचा एकच विषय आहे व जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममाण होण्यास योग्य असे जे आपले महात्म्य ते आपण मला याप्रमाणे दाखवले. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते अथवा पाण्यावरील गोंधळ हाताने दूर करून मग ज्याप्रमाणे पाणी दाखवावे अथवा सापाचे वेढे उकडले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते अथवा पिशाचे दूर गेल्यावर जसे
उरलेले द्रव्य हाती लागते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते, ते देवानेच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेज घर केले, ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली. म्हणून देवा, याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पडली. परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. आम्ही भिडेमुळे ती गोष्ट जर विचारावयाची राहू दिली, तर आम्ही दुसऱ्या कोणास विचारावयास जावे. तुझ्या वाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हास माहीत नाही. पाण्यात राहण्याच्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली, तर देवा, त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे काय? म्हणून भीड अथवा संकोच धरत नाही. मनाला जे बरे वाटेल ते देखील तुझ्या पुढे बोलून दाखवावे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब, तुझी इच्छा काय असेल ती सांग. हे परमेश्वरा, तू स्वतःविषयी हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा, हे तुझे ऐश्वर्ययुक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे. मग तो अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही मागे अध्यायात जी गोष्ट सांगितली त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली. आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते, आणि ज्या स्थानास तुम्ही असे म्हणतोस, जेथून ही 2 हातांची अथवा 4 हातांची रूपे देवांचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस, ते तुझे मूळ स्वरूप होय. हा अवतारांचा खेळ संपल्यानंतर श्री समुद्रात झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य, कूर्म इत्यादी अलंकार यांना तू गारुडी जेथे ज्या मूळ स्वरूपात साठवितोस, उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात, ज्याला सनकादिक संत मिठी मारून राहिलेले आहेत, असे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानांनी जे मी ऐकतो ते पाहण्याकरता देवा, माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे. माझा संकोच दूर करून माझी इच्छा काय आहे असे ज्या अर्थी देवाने मला प्रेमाने विचारले आहे, तर महाराज, मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे. तूच या विश्वात भरला आहेस हे पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो. हे प्रभो, ते मी पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल, तर हे योगेश्वरा, शरीररहित असे तुझे स्वतःचे रूप तू मला दाखव. परंतु कृष्णा, आणखी एक गोष्ट आहे की तीही की विश्वरूप जो तुला पाहण्याचा माझ्या अंगात योग्यता आहे की नाही, हे मला समजत नाही. हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा. रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजले काय महाराज? आणि इच्छा वाढली म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. ज्याप्रमाणे फार तहान लागलेल्या मनुष्यास मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते, याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेळाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून ज्याप्रमाणे आई ही आपल्या मुलाची योग्यता जाणते, त्याप्रमाणे हे जनार्दना, माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा. एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुम्हाला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा. तर अजून तर आता इथं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय की मला तुमचं विश्वरूप पाहायचं आहे. पण तर ते पाहायच्या आधी श्रीकृष्णाला विचारतोय की जर माझी योग्यता असेल तरच मला तुम्ही विश्वरूप दाखवा, आणि जर माझी योग्यता नसेल तर तेही स्पष्ट सांगा. म्हणजे किती काही अंतर नाही या नात्यामध्ये. जर माणसाने स्वतःची योग्यता स्वतःला माहिती पाहिजे, आणि जर त्या योग्यतेनुसार आपण समोरच्या म्हणजे आपल्या ज्या काही आयुष्यात जे नाते आहेत त्यांच्यामध्ये आपण त्या योग्यतेनुसार वागलं पाहिजे. तर परमेश्वरालाही अर्जुन सांगू शकत होता की तू मला तुझं हक्काने सांगू शकत होता की तू मला तुझं विश्वरूप दाखव. पण ते दाखवण्याआधीही अर्जुन विचारतो की तू आधी माझी योग्यता चेक कर. जर मी त्याच्यासाठी तुझं विश्वरूप पाहण्यासाठी जर मी योग्य आहे तरच तू मला दाखव, नाही तर दाखवू नको. हे पण तू मला स्पष्ट सांग. म्हणजे स्पष्टता किती महत्त्वाची आहे इथे हे समजतं.
तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा कर. एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुम्हाला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा. पहा, बहिऱ्या मनुष्याला पंचम स्वरूपातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे कोटचे. सहज पाहिले तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरिता पर्जन्यवृष्टी करतो. ती वृष्टी जगापुरती होत नाही काय? परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर ती वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ होते. चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले, तेथे चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्याचे निवारण केले आहे काय? परंतु जसे इतरांस अमृत सेवनाची दृष्टी हातवटी नसल्यामुळे चंद्रोदय होऊनही तो व्यर्थ जातो, म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील याबद्दल मला खरोखर खात्री आहे. कारण की जाणण्यात आणि नेण्यात तू नित्य नवा उदार आहेस. तुझा उदारपणा स्वतंत्र आहे, याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही. द्यावयास लागला म्हणजे हा योग्य आहे अथवा हा अयोग्य आहे अशी निवड तू करतच नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तू पण ती तू आपल्या शत्रूंनाही देखील दिलीस. खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे, परंतु तो देखील तुझ्या चरणाची सेवा करतो म्हणूनच तू धाडशील तेथे त्या चाकराप्रमाणे जातो. जी पुतना राक्षसी विषांचे स्तनपान करून तुला मारण्यासाठी तुझ्याकडे आली, त्या पुतनेला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस. अहो, राजसूयज्ञाच्या सभासदा त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारांच्या वाईट शब्दांनी शिशुपालाकडून तुझा पान उतारा झाला. अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी श्रीकृष्ण तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुखाला ध्रुवाला अढळपदाची इच्छा होती काय? तो एवढ्याकरता रानात आला की आपण बापाच्या मांडीवर बसावे, परंतु त्याला या लोकांमध्ये चंद्रसूर्यादिकांपेक्षाही प्रशंसनीय केलेस. याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्यांना सर्वांना देण्यात सढळ आहेस. एक तुम्हीच आहात. मुलाला हाक मारीत असताना अजामिळाला आपली तद्रुपता दिलीत. हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगेने तुझ्या छातीवर लाथ हाणली त्याच्या पावलांची खून भूषण तू आपल्या छातीवर धारण करतोस. शंखासूर शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास शंखास विसंबत नाहीस. याप्रमाणे तुझ्यावर उपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केलेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणी आपले औदार्य दाखवले आहेस. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपार झालास. ज्या गणिकेने तुला कधी पूजले नाही अथवा तुझे गुणवर्णन कधी ऐकले नाही व जी मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राधूस राघोबा राघोबा म्हणून हाक मारित होती, त्या गणिकेस तू वैकुंठामध्ये सुख दिलेस. अशा प्रकारची पोकळ निमित्ते पाहून तू अपात्र माणसासही फुकाफुकी निष्पद देतोस. असा जो तू मला काही निराळे करशील काय? जी कामधेनू आपल्या दुग्ध्याच्या विपुलतेने सगळ्या जनांचे संकट दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली राहतील काय? म्हणून मी जी काही विनंती केली त्याप्रमाणे देव आपले विश्वरूप दाखवणार नाहीत असे खरोखर नाही, परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी. तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत. असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्ण, विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत. याप्रमाणे अशी पाहिजे तशी ती त्या वेळेला अर्जुन विनंती करीत तेव्हा ती ऐकून त्या ऐश्वर्यादी 6 गुणांच्या सार्वभौम राजाला धीर धरवला नाही. तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृत हेच कोणी जल त्याने मुक्त मेघ होत आणि अर्जुन हा जवळ असलेला पावसाळा होत, अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता, अथवा चंद्राचे पूर्णबिंब पाहून क्षीरसमुद्राला जसे भरते येते त्याचप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाले. मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ही माझी अनंत स्वरूपे एकच विश्वरूप पहावे. असा मनोरथ अर्जुनाने केला. इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवले. धन्य श्रीकृष्ण परमात्मा, ती अमर्याद उद्धार आहे. तो नेहमी याचकांच्या इच्छेच्या सहस्रपट आपल्याला आपले सर्वस्व देतो. अहो, जे 1000 डोळे असलेल्या शेषासही दृष्टीत पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही, फार काय सांगावे. लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, पण तिलाही ते जे दाखविले नाही असे जे भगवंताच्या जीवनाचे गुह्य विश्वरूप, ते आता अनेक प्रकारांनी प्रकट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले. अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्य आहे.
असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिला आहे. श्रीकृष्णांनी तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रकट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा दूर केला. फार काय सांगावे, त्याने तो आकार म्हणजे आपल्या योगाचे वैभव प्रकट केले. परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवांनी काही लक्षातच घेतले नाही. तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास पहा पहा असे म्हणावयास लागले. तर बघा, आता श्रीकृष्णाने जशी अर्जुनाने इच्छा प्रकट केली तसा एका क्षणाचा विलंबही न करता श्रीकृष्णाने विश्वरूप धारण करायला सुरुवात केली. त्यावेळेस श्रीकृष्णाने विचार केला नाही की हा अर्जुन आपले हे विश्वरूप पाहू शकेल की नाही. तर आता पुढच्या सेवेत बघूया अर्जुनाला हे विश्वरूप बघता येते की नाही. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. 2 मिनिटं माऊलींच्या समाधीचे शांत चित्ताने स्मरण करूया. आणि या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण.